बघा आपण नाही का काय शिकलो, याच्या अगोदर र आणि ल चं हुक लावायला शिकलो. ठीक आहे, प्र, क्र किंवा प्ल, क्ल जे काय असेल ते. आणि त्याच्या आधीच्या लेसन मध्ये आपण सर्कल पण शिकलो. सर्कलचे आपण 3 प्रकार शिकलो. कोणकोणते? स चं सर्कल, स्व चं सर्कल. जरी त्याचा उपयोग चाचीचे ज साठी होत असेल तरी त्याला नाव काय आहे? च चं सर्कल म्हणतो त्याला आपण. सॉरी, स्वचं सर्कल म्हणतो आपण त्याला. त्याचा वापर च साठी पण केला जातो, चाचीचे आणि ज साठी सुद्धा केला जातो. त्यानंतरचा प्रकार आपण काय शिकलो? लूप, लंबवर्तुळ, स्ट आणि स्ट्र, छोटा आणि मोठं. हुक आणि सर्कल ज्यांना लेसन क्लिअरली समजला त्यांना आजचा लेसन समजतो. म्हणून सांगते मी, एकावर एक डिपेंड लेसन आहेत ते. बघा, र व ल च्या अंकुशांना वर्तुळे जोडणे. आता र आणि ल चा अंकुश कसा आहे? हे असं प्र, क्र, कर्व आतल्या बाजूनी असं आपण लावतो. ल चा अंकुश याच्या अपोजिट साईडला आहे, प्ल, क्ल जे काय असेल ते. आणि कर्वला काय करतो आपण? आकार त्याचा फक्त हुकचा काय करतो? मोठा घेतो. जे काही कर्व स्ट्रोक असतील त्याला. इथपर्यंत तुम्हाला समजलेलं आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला स चं सर्कल पण लावायला समजलेलं आहे. प ला आपण अशा पद्धतीने लावतो, क ला आपण अशा पद्धतीने लावतो, राईट. आता काय सांगितले की याच्या जर अगोदर स सर्कल येत असेल तर कसं लावायचं? उदाहरणार्थ याचा उच्चार काय? प्र. जर याच्या अगोदर स लागलं तर काय होईल? स्प्र, स्प्रे असं घेऊ आपण थोडक्यात. ठीक आहे. याच्या अगोदर स लागलं, तुम्ही कसं काढणार? असंही काढू शकत नाही, सर्कलही लावू शकत नाही. का नाही लावू शकत तुम्ही सर्कल? त्याचं कारण आहे की या हुकची साईड आहे ह्या बाजूला आणि सर्कलची साईड आहे ह्या बाजूला. म्हणजेच काय थोडक्यात, तर हुक काढतो आपण राईट मोशननी आणि सर्कल काढतो आपण लेफ्ट मोशननी. इथपर्यंत तुम्हाला समजलेलं आहे, हे काय सांगण्याची आवश्यकता नाही. मग आता काय करायचं? हुकच्या अगोदर जर असं स येत असेल, कोणत्या? र हुकच्या अगोदर, तर जितके जितके आपल्याकडे स्ट्रेट स्ट्रोक आहेत त्याला ते मिक्स करायचे. बघा मिक्स कसं करायचे? अशा पद्धतीने. पण हे स चं सर्कल होईल का? कोण सांगू शकेल? येस ऑर नो? हे स चं सर्कल होईल का? नाही होणार. का नाही होणार? का? स च्या सर्कलची जागा अशी आहे, म्हणजे कशी? लेफ्ट मोशननी. हे बघा, आपण कोणत्या साईडनी काढलं? राईट मोशननी. म्हणून हे स होणार नाही. हे काय होईल? स अधिक र. कारण र हुकलाच आपण जॉईन करून सर्कल तयार केलेला आहे. काय केलंय? र हुकलाच आपण सर्कल केलाय, म्हणजे तो फक्त स पण नसतो आणि तो फक्त र पण नसतो, तो दोन्ही मिक्स असतो. म्हणूनच लेसनची हेडलाईनच आहे, र व ल अंकुशांना वर्तुळे जोडणे. डायरेक्ट आपल्याला र च्या अंकुशालाच वर्तुळ जोडायचंय, तर अशा पद्धतीने. हा नियम कोणासाठी? फक्त स्ट्रेट स्ट्रोक. कर्वचं बोलले का मी अजून? बिलकुल नाही, फक्त स्ट्रेट वाल्यांसाठी. बघा, पहिल्या लाईन मध्ये उदाहरण त्यांनी काय दिलेत? स्त्री, आलं का? ट्र, हे असं. त्याच्या आधी काय लागलं? स. याला जॉईन करायचं स. काही वेगळी आउटलाईन काढण्याची गरज नाही. आणि थर्ड प्लेस इचा स्वर. त्यानंतर आहे साग्र, खाली काढते. साग्र. बघा, याची फोड करा तुम्ही. ग्र ची आउटलाईन माहिती आहे आपल्याला, ग ला र च हुक लावतो आपण राईट मोशननी. त्या र लाच काय करायचंय? स चं सर्कल करून टाकायचं. हे बघा, साग्र झालं. किती सोपं आहे. पण ते स होईल का? नाही. का? स ची बाजू अशी असते, साग शब्द असा काढला असता आपण, साग, सा ग अशा पद्धतीने. खालून घेतले की त्यामध्ये र मिक्स झालं. काय झालं? साग्र. आल्या लक्षामध्ये? अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय? र हुकला स चं सर्कल जोडायचं आहे. आणि स चं सर्कलच नाही तर इथे मी ऍडिशन करते, स चं पण, स्व चं पण आणि स्ट चं सुद्धा. हे तीनही आपल्याला काय करायचंय? ह्या स्ट्रेट स्ट्रोकला तसंच पद्धतीने जॉईन करायचं आहे. स्वचं एक आपण उदाहरण पाहू. स्वीकार. कारची आउटलाईन माहिती आहे? कार म्हणजे काय? क ला र चं हुक. त्याच्या आधी काय आहे? स्व. स्वचं सर्कल कसं येतं? थोडंसं मोठं येतं. म्हणून इथे काय करायचं? मोठं सर्कल काढायचं. स्वीकार. स्वीचा ई इथे, कार त्याचा आ इथे, कारण क आणि र मध्ये आचा स्वर येतो. हे आपण शिकलो, इंटरवेनिंग वोवेल आपण शिकलो. जर मध्ये दोन्हीच्या मध्ये जर वॉवेल येत असेल तर तो अलीकडे देऊ शकत नाही, पलीकडे देऊ शकत नाही, त्यावेळेस आपण काय करतो? डोक्यावर गोल देतो.
बरोबर. दीर्घ, त्याचं उदाहरण म्हणजे काय, दीर्घ, गाळणे, कल्प हे शब्द. तर अशा पद्धतीने तुम्ही स्वचं सर्कल, सचं सर्कल रच्या हुक मध्ये मिक्स करून काढू शकता. उदाहरणार्थ ष्टचं सुद्धा एक उदाहरण घेऊ. इथे लिहिते मी स्तोत्र. स्तोत्र. आता काय करायचं, कधी पण ना शब्दाची फोड करायची. त्र माहिती आहे तुम्हाला, त्र कसं काढतो आपण, हे झालं त्र. तला रचं हुक लावलं, हे काय झालं त्र. त्याच्या आधी काय आहे स्त. स्तचं लूप माहिती आहे आपल्याला, आपण असं काढतो. स्तचं लूप यालाच, या रच्या हुकलाच काय करायचं, स्तचं लूप करून टाकायचं. स्तो नाही, अलीकडे येईल स्तोत्र. समजलं. इथं हा नियम संपला. हा नियम कोणासाठी, फक्त स्ट्रेट स्ट्रोक, क ख ग घ च छ ज झ. ओके. हा झाला नियम कोणासाठी, स्ट्रेट स्ट्रोक साठी. हे वरचं मोडते मी, हे वरचं मोडते. आता आपल्याला बघा मध्ये रेषा का मारली, आता आपण फक्त रच शिकतोय. र, ल कडे अजून आपण गेलेलो नाही. हा नियम कोणासाठी, स्ट्रेट स्ट्रोक साठी. कर्व साठी काय नियम आहे बघा. कर्व स्ट्रोक आपण असे काढतो, जे काही असेल ते टर वगैरे जे काही असेल ते कर्व स्ट्रोक आपण असे काढतो. आता मला सांगा, हा नियम स्ट्रेट साठी का बरं दिला, सरळ संकेत रेखाकृतीसाठी, की त्याला दोन बाजू असतात, एक डावी एक उजवी. म्हणून आपण ओरिजिनल सचं सर्कल हे लेफ्ट मोशननी काढतो आणि र हुकला जोडलेलं सर्कल हे आपण राईट मोशननी काढतो. का, त्याला दोन साइड आहेत म्हणून. कर्वला दोन साइड आहेत का, बिलकुल नाही. कर्वला ओनली वन, आतली साइड असते. काही जरी आपल्याला हुक सर्कल जोडायचं झालं तरी आतली साइड असते. मग या ठिकाणी आपल्याला जॉईन करून चालेल का, नाही. तर या ठिकाणी काय करावं लागतं, या हुकच्या मध्ये सर्कल काढावा लागतो, हे असा, हे असा. म्हणून इथे एक शब्द दिलाय स्मृती. स्मृती. आपल्याला हे माहित आहे म्र आणि हे त, ठीक आहे. याला म्र म्हणतो, म्र, मला रच हुक लावलं. आता हे सचं सर्कल याच्यामध्ये जोडायचं असतं. मग आउटलाईन कशी तयार होईल, काढायला थोडीशी कठीण जाते ही आउटलाईन. अशा पद्धतीने इंग्लिशमध्ये तर खूप छान शब्द आहेत, सुनर, समर, सफर, हे यफ आहे इंग्लिश मधलं, सफर. अशा पद्धतीने थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य म्हणजे काय, की त्या हुकच्या मध्ये सर्कल काढावा लागतो, जॉईन करायचा बिलकुल नाही. इथे रचा पार्ट संपला. आता ल कडे या. आता इथे काय होतं बघा, इथे काय होतं, आपण जो सचं सर्कल शिकलो ना ते लेफ्ट मोशननी होतं, बरोबर. असं साप, सती, आत्ताच आपण लेसन मध्ये शब्द घेतले, जे काय असेल ते सुख, अशा पद्धतीने. आणि लचं हुक आहे ते सुद्धा आपण त्याच साइडने लावतो, हे अशा पद्धतीने. ठीक आहे. बघा, लेफ्ट मोशन, लेफ्ट मोशन. ही कंडिशन कोणासारखी आहे, कर्व सारखी, सेम टू सेम, साइड चेंजच नाही. त्यावेळेला काय करावं लागतं, या लच्या हुक मध्ये सर्कल लावावा लागतो, हे अशा पद्धतीने, सेम कर्व सारखं. इथे काही जास्त डोकं लावायचं काम नाही. म्हणून सफल शब्द दिलाय पुस्तकामध्ये, सफल. फल माहिती आहे आपल्याला, फल. त्याच्यामध्ये काय करायचं, सचा सर्कल लावून टाकायचा. सकल किंवा स्कूल किंवा सगळा किंवा खूप सारे शब्द मिळतील, ठीक आहे. अशा पद्धतीने सढळ एक शब्द दिलेला याच्यामध्ये, सढळ. आता थोडंसं काय करा, पुस्तक शब्दांची न फोड करा. चला, ढल माहिती आहे आपल्याला, ड ला लचं हुक लावले की काय झालं, ढल. त्याच्यामध्ये सचं सर्कल म्हणजे काय होईल, सढळ. अशा पद्धतीने आउटलाईन तयार होईल. सफलता, सफलला त जोडले की काय झालं, हे सफल. त्याला त जोडले की काय होईल, सफलता. अशा पद्धतीने हे आहे नियम. बस दोनच नियम आहेत. रच्या हुकला सर्कल कसं लावायचं, स्ट्रेट स्ट्रोकला, कर्वला आतल्या बाजूने लावायचं हुकच्या मध्ये. आणि हा तर नियम एकदम सोपा, हुकच्या मध्ये सर्कल लावायचं, संपला लेसन. तर शब्द उग थोडेसे आहेत, तर उद्या काय करा, लेसन खालचे फक्त 6 शब्द, अभ्यास 34, अभ्यास 35 मधल्या 2-2 लाईन पूर्ण करा. ठीक आहे. थांबू इथे.